ठरलं तर मग मालिकेच्या 8 फेब्रुवारीच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता नागराज जेलमध्ये असलेल्या महिपतला म्हणतो की महिपत, जर तू इथे जेलमध्ये काही वेडवाकडं केलंस किंवा माझ्याबद्दल खरं बोलून तोंड उघडलं तर बाहेर साक्षीला काय त्रास सहन करावा लागेल याचा विचार कर. नागराजने थेट साक्षीच्या नावाचा वापर करून महिपतला ब्लॅकमेल केल्यामुळे आता महिपत गप्प बसणार की पुन्हा काही नवीन खेळी खेळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दुसरीकडे साक्षी आणि सचिनमध्ये जोरदार वाद होतो. साक्षी सचिनकडे त्याचा फोन मागते तेव्हा सचिन तिला वेड्यात काढतो. यावर चिडलेली साक्षी म्हणते, हो मी वेडीच आहे, आणि रागाच्या भरात ती टेबलावरचा चाकू उचलते. सचिनला धमकावत ती म्हणते, मी कोणालाही ठार मारू शकते, कोणाचाही खून करू शकते. साक्षीचा हा हिंसक अवतार पाहून सचिन पुरता हादरून जातो आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. घरातील तणावाच्या वातावरणापेक्षा वेगळं सुभेदारांच्या हॉलमध्ये मात्र आनंदाची चर्चा सुरू आहे. कल्पना, प्रतिमा, विमल आणि अस्मिता एकत्र बसून अर्जुन आणि सायलीच्या वेडिंग अॅनिव्हर्सरीचा प्लॅन करत असतात. चोरी चोरी चुपके चुपके. तेवढ्यात अर्जुन आणि सायली तिथे येतात. त्यांना पाहून अस्मिता विषय फिरवण्याचा प्रयत्न करते. सायली अस्मिताला हसून विचारते, आमच्या लग्नाच्या वाढदिवसाची तयारी सुरू आहे ना? शेवटी अस्मिता उत्साहाने जाहीर करते की अर्जुन आणि सायलीचं 3 वर्षांपूर्वीचं आणि 1 वर्षांपूर्वीचं अशा दोन्ही लग्नांची अॅनिव्हर्सरी आपण धणक्यात साजरी करूया. एकीकडे साक्षीचा टोकाचा राग आणि दुसरीकडे सायली अर्जुनच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण. यामुळे मालिका आता एका रंजक वळणावर आली आहे. इथेच हा प्रोमो संपलेला आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.